दुष्काळ तयाला. पोहे सुदामा देवाचे अके मारे कोरडेच, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. हा प्राभंग झालाय असं वाटतंय का तुम्हाला? नाही प्रभूजी, मी तर ऐकलं नाही हा अभंग. मला थोडी शंका होती म्हणून म्हटलं विचार तुम्हाला. तर ठीक आहे, आजचा अभंग असा आहे. ऐका महिमा आवडीची, ओरे खाय भिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे, पके मारी कोरडेच, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. परत एकदा असतो. ऐका महिमा आवडीची, ओरे खाय भिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे, पके मारी कोरडेच, न म्हणे उष्टे अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तर आपले जे प्रिय भक्त आहेत भगवंताचे, त्यांचे मत याच्यामध्ये गायलेले आहे. ते आपण आता बघायचे. याचा अर्थ असा आहे, भक्तांच्या ठाई भगवंतांचे किती प्रेम आहे याबद्दलची महती ऐका. पुढे भगवंत म्हणतात, शबरी बिल्लीन होती तरी तिची उष्टी बोरे रामाने खाल्ली. राम भक्तीचा भुकेला आहे, कारण देवाला खऱ्या भक्तीने भजणारे फार कमी असल्यामुळे प्रेमाचा दुष्काळच जाणवतो. कोरड्या पोह्याचे घास देव अतिशय चवीने खातो. पुढे तुकारामाला शेवटी म्हणतात, उष्टे किंवा थोडे याची खंत देव भक्तीपुढे करीत नाही. परत एकदा अर्थ असतो. पहिल्या कडव्यात म्हणतात, भक्तांच्या ठाई भगवंतांचे किती प्रेम आहे याबद्दलची माहिती आहे का. पुढं शबरी बिल्लीन होती तरी तिची उष्टी बोरे रामाने खाल्ली. राम भक्तीचा भुकेला आहे, कारण देवाला खऱ्या भक्तीने भजणारे फार कमी असल्यामुळे प्रेमाचा दुष्काळ जाणवतो. कोरड्या पोह्याचे घास देव अतिशय चवीने खातो. तुकाराम महाराज शेवटी म्हणतात, उष्टे किंवा थोडे याची खंत देव भक्तीपुढे करीत नाही. भगवंत भक्तावर किती प्रेम करतात आणि भक्त पण भगवंताच्यावर किती प्रेम करतात याचं वर्णन याच्यात आलेलं आहे. तसंच भक्ताशिवाय भगवंत राहू शकत नाही आणि भगवंताशिवाय भक्त राहू शकत नाही. हे यांचं दोघांचं पण अटूट नातं आहे आणि ते सनातन नातं आहे आणि ते दोघेही जपतात. हे जे आपण चर्चा करतो त्यावेळी शुद्ध भक्ताविषयी बोलत असतो. भगवंत आत्माराम आहेत, त्यांना कोणाची गरज नाही. आम्हाला भगवंताची गरज आहे, कारण आम्ही भगवंताचे अंश आहोत. भगवंतांच्यावरच आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. पण भगवंतांना आमची गरज नाही आहे. पण भगवंतांच्या आपल्यावरील प्रेमापोटी ते आपलं सगळं स्वीकारतात, आपल्याकडून अपेक्षा करतात. भगवंता विना भगवंता भक्ताचं अस्तित्व नाही आणि भक्ताविना भगवंतांचं अस्तित्व नाही. इतके संबंध त्याचे दृढ आहेत. आणि आपल्या पोरच्यावर आपण सांगतो की भगवंत कोण आहेत. आपण भगवंताचे एक अंश आहोत आणि भगवंताचे अंश असलेली स्थिती विसरल्यामुळे ह्या भौतिक जगात आपण येऊन पडलो. इथं का पडलो, मी दुःख का भोगतोय, वरच्यावर ते सांगतोय. कारण आपली जी वास्तविक स्थिती आहे भगवंतांची सेवा करणे, ती विसरल्यामुळं आपण दुःख भोगत आहोत. पण भगवंत ह्या ज्यावेळी जीव त्यांच्यापासून विभक्त होऊन इकडं भगवंताने पाठवलं ह्या भौतिक जगामध्ये, त्यावेळी भगवंत का आनंदी राहिलेत. गेले एकदा म्हणणारा आपला जीव निघून गेला, जे आहेत त्याच्यावर आपण समाधान, असं नाही. भगवंत त्यांना पण खूप दुःखी आहेत. हे जीव इथे म्हणजे दुःख भोगतात, ते पाहून ते पण खूप दुःखी होतात. आपली मुलं दुःख भोगत असेल तर भले ती वाईट असू देत, स्वभावाने कशी असू देत, पण आपल्या आई वडिलांना बरं वाटेल का? त्यांना कधी समाधान लाभणार नाही. तसंच भगवंत पण खूप दुःखी आहेत आणि म्हणूनच भोगतात. त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी साधू संतांना उपदेश देऊन त्यांना भगवत नामात आणण्यासाठी भगवंत प्रयत्नशील असतात. तसं पाहिलं तर आपल्याला भगवंतांची गरज आहे, भगवंतांना आपली नाही आहे. कारण भगवंत काय म्हणतात,
अहम 10.8 मध्ये अहम सर्वस्य प्रभो मता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मा भूताभाव समन्विता, भगवद्गीतेच्या 10.8 मध्ये म्हणतात. तर त्याचा अर्थ काय, मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. बुद्धिमान मनुष्य पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. कारण ह्या सृष्टीत जे काय दिसतंय, अनुभव येतोय, ते सर्व भगवंतांच्या मालकीच्या भगवंताने उत्पन्न केलेलं आहे. त्याच्यावर नियंत्रण पण केलेलं आहे. आणि हे कोण जाणतो, जाणून घेऊन हे भगवंतांच्या भक्तीमध्ये लागतो, भगवंतांचं दास्यत्व करतोय, तो सर्वश्रेष्ठ त्याला म्हटलं म्हणजे ते अंतःकरण बघ भगवंताची भक्ती करतात ते. मग इतके भगवंत अनंत कुंडीचे ब्रह्मांडाचे मालक आहेत, त्यांचं काय पालन पोषण, ते आम्हाला आमचं पालन पोषण करतात, त्यांना आपण जीवन काय देणार आहे, हे सर्व त्यांचंच आहे. तरी भगवंत इतके कृपाळू आहे त्या जीवावरती की काहीही करून हे जीव माझ्या शरण येऊ देत, माझ्या धामात येऊ देत आणि मूळ स्थिती प्राप्त करू देत आणि शाश्वत आनंदात राहू देत. हे जन्म मृत्यू फेऱ्यातून त्यांना सोडवून माझ्याकडे यावं ही त्यांची इच्छा असते. आणि त्यांची अपेक्षा काय आली असते भगवंतांच्या आपल्याकडून, भक्ताकडून, पत्रम पुष्पम फलम तोयम यमे भक्त्या प्रेयची तदम भक्ती उत्प्राणात अश्नाम्य प्रयत्न आत्मना. अर्थ काय आहे, एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. भगवंत असं म्हणत नाही तुम्ही फुलांच्या पाट्याच्या पाट्या द्या, फळाच्या पाट्या पाट्या द्या, असं भगवंत म्हणत नाहीत कधी. फक्त एक फूल द्या, एक पान द्या आणि एक फळ द्या, त्यात मी समाधानी आहे. तर खरंच भगवंतांना त्याची गरज असेल का, तर भगवंताला भक्ताच्या हृदयातला भाव बघतात, त्यासाठी हे म्हणतात. काय तर भगवंतांना भक्ताला वाटावं मी भगवंताने अर्पण केलं आणि त्याला मानसिक समाधान मिळावं म्हणून भगवंत असं मागतात त्यांच्याकडून. नाहीतर ती एवढे मोठे आनंद कोटी ब्रह्मांडाचे मालक हे कुठं मला एखादं फळ द्या, मला एखादं पान द्या, मला थोडं पाणी द्या असं कोण म्हणतील काय. पण भक्तांना खुश करायसाठी, भक्तांना आनंद देण्यासाठी ते अशी इच्छा करतात. हा भगवंताची भक्त वत्सलता आहे. भगवंताचं जे भक्तावरती प्रेम आहे ते आहे. फक्त मी कायतरी दिलं असं वाटावं भगवंतांना म्हणून मागायला, नंतर भगवंतांना आपण काय देऊ शकणार. आमचं स्वतःच कायच नाही आहे, शरीर सुद्धा भगवंतांचं मालकीचं आहे, आमचं स्वतःच नाही, तर आम्ही भगवंतांना काय देणार. आणि ज्यावेळी भक्त पूर्ण क्षमतेनं भगवंताची भक्ती करायला लागते, भगवंताच्या चरणी शरण जातो, त्यावेळी भगवंत आपल्याला सुद्धा देऊन टाकतात त्यांना. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, भगवंत ज्यावेळी भक्त मागतात, मग त्या भौतिक गोष्टी असू दे, ताहिक गोष्टी असू दे, सुख दुःखाच्या संबंधित गोष्टी असू, सगळ्या देतात भगवंत, पण भक्ती देत नाहीत का. तर जर शुद्ध भक्ताने भक्ती दिली, भगवंताची शुद्ध भक्ताने भक्ती केली, तर भगवंत स्वतःला पण अर्पण करून देतात भक्तांच्यासाठी. असे भगवंत भक्त वत्सल आहेत आणि काय म्हणतात ते कृपा करणारे आहेत, भक्तांच्या वरती प्रेम अर्पण करणारे आहेत. म्हणून अशा भगवंतांच्या बद्दल आपली काय कृतज्ञता असावी, याच्याबद्दल आपल्या मनात कायम विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे आणि भगवंतांची भक्ती आपण त्या दिशेने केली पाहिजे. तर आता याच्यात तुकाराम महाराज म्हणतात, शबरीचं उदाहरण दिलेलं आहे. हे मला वाटतं ही कथा शबरीची तुम्हाला मी मागं पण बोललेलो होतो, पण यात संबंधित कथेचा ते संबंध आला म्हणून जातो. शबरी ही भिल्ले जातीची कन्या मुलगी होती. भिल्ल जात म्हणजे दैनंदिन व्यवसाय, पारध्याचा व्यवसाय करायचा, शिकारी वगैरे करायचे, मध काढायचा वगैरे करायचे आणि तुमची शेळ्या मेंढ्या पाळायच्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करायचा, ही त्यांची दिनचर्या. आणि मग ह्यांच्यात मांसाहार हा तर ह्या अशा लोकांच्यात मांसाहाराशिवाय ते राहू शकत नाही. अशा घरात तिचा जन्म झाला, लहानाची मोठी झाली, पण तिला कधी मांसाहार खायला किंवा प्राण्यांची हत्या करायला अजिबात आवडायचं नाही. पण त्यांचे जे रीतिरिवाज होते समाजाचे, त्यांना ते विरोध करू शकत नव्हते, तिचं कोण ऐकणार. पण ते स्वतः मात्र हे नियम काटेकोर पाळायचे. आणि ज्यावेळी तिचं लग्न ठरलं आणि आता लग्न होणार थोड्या दिवसात, त्यावेळी त्यांच्या आईवडिलांनी वडिलांनी भरपूर मेंढ्या आणून, प्राणी आणून बांधल्या, शेळ्या मेंढ्या. तर मुलगी आईला विचारते की हे कशासाठी आणून ठेवलंय. तर आई म्हणाली की असं असं तुझं लग्न आहे आणि आमच्या समाजातला तो लोक आहे त्यांना आपण मेजवानी द्यावी लागते,
आणि त्या मेजवानीसाठी ह्या जनावरांना कापून त्यांना मेजवानी द्यायची. ही गोष्ट ज्यावेळी ती ऐकली त्यावेळी तिला रात्रभर झोप लागली नाही. तर काय करायचं? मग आईला सांगून पटवायचा प्रयत्न केला, पण आईनं काय ऐकलं नाही. आणि वडील तर ऐकणारच नव्हते, गॅस म्हणजे खात्रीच होती. त्यानंतर आता विचार केला तिने काय करायचं. माझ्या लग्नाच्या साठी एवढ्या मुक्या प्राण्याचा जर जीव जात असेल तर कसं कसं शक्य आहे एवढं असं करणं. माझ्या एकाच्या लग्नासाठी एवढ्या जीवाची हत्या करणं हे थोडं बुद्धीला न पटण्यासारखं होतं. म्हणून तिने काय रात्रीच पळ काढला घरातून गुपचूप आणि तिथून पळत होती. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी चाहूल लागली घरातल्या ना, तर त्यांना शोधायचा प्रयत्न केला. पण ती इतकी रात्रभर पळत होती त्या जंगलातून दुसऱ्या जंगलात असं करत करत शेवटी मातंग ऋषीच्या आश्रमात आली आणि तिथं आश्रय घेतला तिनं. आणि मग मातंग ऋषीच्या बरोबर राहिलेली मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा करू लागली. मातंग ऋषीची शिष्य होती. प्रथम तिला तिची सेवा त्यांना आवडत नव्हती. तिला थोडस ते सेवा कशी करू द्यायची नाही यासाठी प्रयत्न करत होते. पण नंतर मातंग ऋषीने सांगितल्यामुळं त्याने पण तिची सेवा स्वीकारवली आणि ती सर्व प्रकारची झाडणे करणे, स्वच्छता करणे, पाणी भरणे, सडा मारणे आणि काय लागेल ती सांगतील ती सेवा ती करत. अशी सेवा करत करत असताना बरेच दिवस गेले आणि मग ती प्रभू रामचंद्राची भक्तीचा मार्ग मातंग ऋषीने त्यांना शिकवला. आध्यात्मिक भक्तिमय कार्य कसं करायची सेवा करत करत त्या पद्धतीने ती नेमपूर्वक वागत होती. असं होत असताना मातंग ऋषीचा अंत्यकाळ आला आणि मातंग ऋषी आता थोड्या वेळ ठेवणार. त्यावेळी शबरीला बोलला आणि त्याला सांगितलं की आता माझी जाऊची वेळ झाली. मी तुला जे सांगितले त्या नियमाचं पालन कर आणि प्रभू रामचंद्राची भक्तिमय सेवा करत करत कधी ते येतील याची वाट बघत राहा. कधीही तुझ्या आयुष्यात कधी आणि तुला प्रत्यक्ष भेटतील हे मी माझं वचन देतो तुला. आणि त्यानंतर मग ती भक्ती करू लागली. असे बरेच दिवस गेले. मग ते शिष्य होते ते पण निघून गेले, सगळे गेले. पण त्या आश्रमामध्ये शबरी एकटीच होती. आणि नंतर नंतर मग एवढे दिवस गेले ती इतकी म्हातारी झाली की ती कमरेत वाकली. तिला सेवा करता येत नव्हतं. तरी सुद्धा आश्रमाची सेवा करायची, सडा करून स्वच्छता राखायची आणि भगवंता गुरु महाराजांनी जे आदेश दिलेले होते त्या आदेशाचं पालन करत प्रभू रामचंद्र कधी येतील म्हणून वाट बघायची. दररोज ती आपले जे दरवाजा गेट असते तिथून आत कुटीरपर्यंत फुलाचा सडा टाकायची आणि दररोज बोरं किंवा फळं आणून ठेवायची जी गोड असतील अशी. आणि आता प्रभू रामचंद्र येतील म्हणून वाट बघत बसायची. हा दररोजचा प्रोग्राम होता तिचा. दररोज हेच करायचं. आणि ज्यावेळी पण तिच्यावर विश्वास होता गुरु महाराजांच्यावरती इतका की ज्यावेळी गुरु महाराज माझे सांगतात त्यावेळी भगवंत मला दर्शन देणारच ती 100% खात्री होती. म्हणून ती वाट बघत असेल. आणि गुरु महाराजांचं वचन सत्य झालं आणि प्रभू रामचंद्राने तिला दर्शन दिलं. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र आले त्यावेळी त्याच्या चरणावरती डोकं ज्यावेळी ठेवलं तर आयुष्याचं सार्थक झालं त्या शबरीचं. त्यानंतर शबरी जी बोरं आणून ठेवलेली ती चाकून ठेवलेली ती चाकायची आणि भगवंतांना द्यायची की गोड आहे हे खा आणि भगवंत खायचे. हे खात असताना तिथे लक्ष्मण पण उभे राहिले होते. लक्ष्मणांना प्रभू रामचंद्रांना देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मणाने बोरं खाल्ली नाही ती, पण प्रभू रामचंद्र खात होते. म्हणजे त्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण हे पाहतो की शबरीची भगवंतांच्या प्रती किती प्रेम होतं. गुरु महाराजांनी सांगितलेले आदेश ती 100% पाळली आणि गुरु महाराजांच्या कृपेने हे घडलं. पण तिची श्रद्धा गुरु महाराजांच्या वरती होती पण भगवंतांच्या वरती प्रेम किती होतं. म्हणून ती जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा केली आणि म्हणून त्यांना भगवंतांचं दर्शन झालं. गुरु महाराजांचं वाक्य पण सत्य झालं आणि ती जी प्रामाणिकपणे भक्ती भगवंतांची केली ती त्याचं फळ तिला मिळालं आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. हे आहे भगवंत आणि भक्तांमधलं अटूट नातं. प्रभू रामचंद्रांना पण शेतीच्या शोधासाठी तिकडे गेलेले होते आणि हे सब भगवंताच्या लीला आहेत. त्या भगवंतांना का माहित नव्हतं का शेतीच्या ह्याच्यासाठी ते गेले होते आणि मग ते रस्त्यात भेटले म्हणून गेले असं नाही आहे. भगवंत काय करणार आहे ते अगोदरच ठरवूनच आलेले होते आणि त्यातलं शबरीचा उद्धार करणे हा एक होता. म्हणजे शबरीवरचं भगवंतांचं प्रेम आणि भगवंतांच्या शबरीचं प्रेम हे रामायणामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. तर पुढं याच्याशी कनेक्टेड गोष्ट आहे. म्हणजे प्रभू भगवंत भक्तांच्या बाबतीत कसं कुठली गोष्ट घेतात, कसा विचार करतात हे विचारात घेण्यासारखं आहे.
ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवास करून परत आले अयोध्यामध्ये, त्यावेळी एक दिवस प्रभू रामचंद्र, कौशल्या, लक्ष्मण वगैरे सगळे चर्चा करत बसले होते. आणि त्यावेळी लक्ष्मण म्हणाले कौशल्या माताला, आई आई, हे भैया आहेत ना, म्हणजे प्रभू रामचंद्र भैया आहेत ना, हे ते शबरीची एवढी अस्वच्छता होती तरी सुद्धा तिने चापून दिलेली बोरं खात होते. तर कौशल्या होत्या, प्रभू रामचंद्र भगवान, होय रे, तू खात होतास? तर प्रभू रामचंद्र म्हणले, काय आई करू मी, कारण त्या शबरीकडे बघितल्यानंतर त्यात तूच मला दिसत होतीस. ज्यावेळी शबरी माझ्याकडे, माझं तिचं दृष्टादृष्ट व्हायची, त्यावेळी मला तूच दिसायची आणि मला तूच बोरं भरवतायस, तूच अन्न भरवतायस, तूच घास भरवतायस असं वाटायचं. आणि मी ते आनंदाने स्वीकारलं. म्हणजे प्रभू रामचंद्राने भक्तावरची कृपा केली, शबरीवरती ती केलीच केली. लक्ष्मणाला पण खोटं ठरवू दिलं नाही आणि कौशल्याला पण बरोबर उत्तर दिलं. ते प्रभू रामचंद्र भगवंत जे असतात ते सगळ्यांना कसं समाधानी करतात, आनंदी करतात, ते सांगण्याच्या पलीकडचं असतं. म्हणून भगवंत, तुम्ही कुसलं त्यांना दिलं, पान फूल फळ काही दिलं, तुमचा भाव बघतात भाऊ. त्यांना काय कमी, अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, त्यांना काय कमी असणार, आणि त्यांना आपली गरजच नाहीये, आपल्याला त्यांची गरज आहे. पण भगवंत ते आपणातल्या मनातला भाव घेऊन आपली कृपा देत असतात. ज्यावेळी विभीषण शरणागत आले, प्रभू रावणाने त्यांना हाकलून काढलं. पण रावणाने काय सांगितलं, विभीषणाने काय सांगितलं रावणाला, तू जे करतोस हे चुकीचं आहे. कोण पुरुषोत्तम भगवान, कोण रामचंद्र भगवान आहे ते, आणि तिच्या शीतेला तू आणलायस, ते तुझं हे जे तुझं प्लॅनिंग आहे ते कधीच सफल होणार नाही, आणि तू त्याच्यानं परत ये म्हटल्यानंतर रावणाने काय केलं, ते त्यांना उकळून दिलं ह्यांना, विभीषणाला. विभीषण इकडं आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना शरण घेण्यासाठी ते आले. त्याच्यावर 4 राक्षस होते. सगळ्या वानर सेनाने विचार केला की ह्यांना घ्यायचं नाही, कारण हा राक्षस माणूस आहे, हा काहीतरी आमच्याकडची माहिती काढून घ्यायसाठी आले असणार, आणि राक्षस याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं नाही. पण हनुमंत मात्र म्हणाले की अजिबात नाही, असा पण विचार करून चालत नाही. आपण तो आपल्याला शरण आलेला आहे, आणि शरण आलेल्या माणसाला आपण शरण दिलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि प्रभू रामचंद्र कुणालाही शरण आलेल्या माणसाला शरणागत देणं हे त्यांचं स्वतःचं कर्तव्य समजत होते. पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत ते. असंही म्हणत होते की रावणाने आता जरी मला शरण येऊन मला सीतेला परत केलं तरी सुद्धा मी रावणाला सुद्धा माफ करेन. एवढं प्रभू रामचंद्राचा प्रभाव होता. आणि ह्याला म्हणतात परिपूर्ण शरणागती. आता ज्यावेळी विभीषण शरण आले त्यावेळी प्रभू रामचंद्राच्या चरणाला नमस्कार केला. त्यावेळी आशीर्वाद देताना प्रभू रामचंद्र म्हणले की उठा लंकेश. म्हणजे अजून लंका जिंकायची होती तरी सुद्धा प्रभूषणांना त्यांनी लंकेचा राजा करून केला. त्यावेळी तिथे सुग्रीव पण होता. सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना मदत केली आणि प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला मदत केली. पण हे जे प्रेम होतं त्याच्यामध्ये सुग्रीवांना काय मिळालं, सुग्रीव राजा झाला. म्हणजे ह्या शरणागतीमध्ये काहीतरी अपेक्षा होत्या, ते राजा झाला तो. मग विभीषणाने मला हे राज्य नको तुम्ही जंकाच्या अगोदर का म्हटलं नाही, कारण विभीषणाने जर तसं म्हटलं असतं तर सुग्रीवाच्या मनात असं आलं असतं की मला काय तुमचं राज्य नको, मी तुम्हाला अहेतुकी कृपेपूर्वी मी शरण आलोय असं जर विभीषण म्हटले असते तर सुग्रीव नाराज झाले असते. सुग्रीवांना काय वाटलं असतं, मी त्याच्यापेक्षा मी राज्याची अपेक्षा करून मी यांची मैत्री जोडली असं वाटलं असतं. पण हा विचार विभीषणाने केला आणि काहीही बोलले नाही, ते गप्प बसले. तर ही शरणागतीत हे जे आपलं मत असं असलं पाहिजे की समोरला ज्यावेळी आपण शरण जातोय त्यावेळी तो काय म्हणेल ते कर्तव्य करायची आपली तयारी असली पाहिजे. शरणागती कुठल्या अटीवर असत नाहीये. असं झालंय म्हणून मी शरणागत होतो. एकदा शरणागत झालो तर समोर ज्याच्या प्रती आपण शरणागत झालो ते आपल्याला जे सांगतील, जे माझ्याबद्दल निर्णय घेतील ते आपण मान्य केले पाहिजे. तर ही शरणागती विभीषण मध्ये होती आणि विभीषणाने स्वीकारलं ते. आणि विशेष म्हणजे कुठली तुम्ही मौल्यवान वस्तू भगवंतांना अर्पण करत आहात ते भगवंत बघतच नाही. मगाशी पण सांगितलं, पत्र पुष्प बोले अगदी साध्या साध्या गोष्टी का मागतात, कारण ते भगवंतांचा भाव पाहत असतात आणि भावाची गरज असते भगवंता म्हणून करतात. ज्यावेळी भगवंत शांतीदूत म्हणून गेले हस्तिनापूरला, त्यावेळी
दुर्योधनाने त्यांच्यासाठी 56 भोगाचा प्रसाद बनवला होता आणि आमंत्रण केलं, तुम्ही आमच्याकडे या म्हणून. तर भगवान श्रीकृष्ण म्हणले नाही आहे, मी येऊ शकत नाही. का? तर तुझ्यासाठी जर जेवणाला यायचं असेल, मला भोजनाला यायचं असेल, तर 2 गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे मी भुकेलेला असलो पाहिजे, जो जेवणाला येणार माणूस आहे तो भुकेलेला असला पाहिजे, आणि त्यांच्यात आणि जो जेवणाला निमंत्रण देतो त्यात मैत्रीचे संबंध असले पाहिजे. तर म्हणले मला काय भूक लागलेलीच नाही आहे आणि तुझे माझे मैत्रीचे संबंध पण नाही आहे, त्यामुळे येऊ शकत नाही, स्पष्ट भगवंतांनी सांगितलं. आणि तिथून ते कुठे गेले? विदुराच्या घरी. विदुर त्यांचे शुद्ध भक्त आणि भगवंतांचे पण ते प्रिय. तर त्यांच्या घरी गेले, त्यावेळी विदुर घरी नव्हते, विदुराने घरी होत्या. मग विदुराने दार उघडलं, बघतात तर भगवान श्रीकृष्ण. विदुरानेला काय समजेना काय करावं ते. आणि मग विदुराने भगवंतांचे चरण बसले आणि आत आणून पाटावरती बसवलं आणि त्यांना काय भरावं लागल्या? केळी भरावं लागल्या. पण ही केळी भरवत असताना विदुराने इतक्या भावविभोर झाल्या होत्या, त्यांना मी काय करावं हे समजतच नव्हतं, पण भगवान श्रीकृष्णाची सेवा करत होते. असा आपला भाव असला पाहिजे, भगवंताची सेवा करताना आपण इतके भावविभोर झालं पाहिजे. तर विदुराने ह्या भावविभोर स्थितीमध्ये केळीचा गर खाली टाकत होते आणि केळीची साल भगवंतांना भरवत होत्या आणि भगवंत पण ते आनंदानं खात होते. भगवंत असंही म्हटले नाहीत, विदुरानेलाही सांगितले नाहीत की तुम्ही केळीची साल मला भरवत आहात आणि घर खाली टाकत आहात. अजिबात भगवंत, कारण भगवंत भक्त किती आनंदाने आपलं प्रेम करतोय ह्याच्यावर भगवंत पण भावविभोर होता. आणि हे विदुराने जी प्रेमपूर्वक त्यांना भरवत होते, त्यात एवढे भगवंत भावविभोर झाले की ते पण साल आनंदाने खात होते आणि घर खाली टाकत होते त्या विदुराने. तर त्याच वेळी विदुर आले तिथं आणि म्हणाले, अगं तू काय करतेस? म्हणले, साल त्यांना भरवतेस आणि केळ खाली टाकतेस. म्हणजे हे सांगितल्यानंतर मग ध्यानात असे, असं भगवंतांच्या मध्ये आणि भक्तांच्या मध्ये अतूट प्रेम असतं आणि असलं पाहिजे. तर सुदामा ज्यावेळी भगवंतांच्याकडे गेले, तर सुदामाचे साधे सुके पोहे होते, तेही म्हणजे चांगले पोहे नव्हते, बाजूला करून ठेवले असे पोहे होते. तर ते सुद्धा भगवंतांनी आनंदाने खाल्ले. कारण अगोदरच भगवंतांना काय चांगलं लागते, किती तुम्ही मौल्यवान आणला, किती चविष्ट आणला, हे नाहीये. भगवंत फक्त जे भक्त अर्पण करतात त्याचा भाव बघतात आणि त्याप्रमाणे आनंद होतो. आपण स्वतः पण आनंद घेतात आणि दुसऱ्याला पण आनंद देतात. आणि असे पोहे ते भगवंतांनी खाल्ले. ह्याच्यावरून आपल्याला दिसतंय की भगवंत किती भक्तवत्सल आहेत. आणि हे ज्या भगवंताच्या आपण कथा ऐकतो त्याच्यामुळे भगवंतांच्या बद्दलचं आपलं प्रेम द्विगुणित तिगुणित झालं पाहिजे आणि वाढलंच पाहिजे. आणि अशा कथा जेव्हा ऐकतो त्याचा परिणाम मनावर झाला पाहिजे. आणि भगवंतांच्या प्रती जर आकर्षण आपलं निर्माण झालं नाही तर पालत्या घड्यावर पाणी, अशा कथा ऐकून तरी कळतो. ह्या कथा ऐकून ऐकून भगवंत किती दीन भक्तवत्सल आहेत आणि भगवंतांनी कसं भक्ताच्या वरती प्रेम करतात आणि भक्ताने कसं भगवंताच्या वरती प्रेम केलं पाहिजे हे समजून घेऊन त्याचा परिणाम आपल्यावर झाला पाहिजे. हरी बोल. कोणाचा माईक चालू आहे? प्लीज बंद करा. आणि विशेष म्हणजे भगवंत कधी प्रदर्शनीय प्रेमानं प्रसन्न होत नाही, कधीही होत नाही. कारण प्रदर्शनीय प्रेम जे असते, दुसऱ्यांना देखावट करायसाठी प्रेम, त्याच्यात अटी असतात, त्यामध्ये व्यवहारिकता असते. त्यामुळे शुद्धता, अहेतुकी प्रेम नसते, शुद्धता नसते. प्रेम हे निस्वार्थ असलं पाहिजे, अहेतुकी हवे, तरच भगवंत ते स्वीकारतात. अन्यथा अटीवरती नाही, हे आपण करा मग मी तुमचं प्रेम करतो असं नाही आहे. उर्मिलेनं लक्ष्मणाला रामाच्या सोबत शेवट पाठवून दिले, तिच्यात निस्वार्थ प्रेम होतं, त्याग होता त्यांचा, त्या प्रेमामध्ये त्याग होता. तसं सीतेने आपल्या आरामदायी जीवनाचा त्याग केला. एवढ्या राजघराण्यात राहिलेली ती सून नवीन आलेली, तरी सुद्धा प्रभू रामचंद्र चोर वनात जायला निघाली. हा त्याने त्याचा किती मोठं हे काय म्हणतात वैराग्य पत्करलं. तरी पतींच्यासाठी स्वीकारलेलं वैराग्य आहे, हे प्रेमापोटीच आहे. आणि तसंच लक्ष्मणाला सुद्धा जे पाठवलं उर्मिने ते सुद्धा प्रेमापोटीच आहे. तर असं भगवंतांच्या प्रती प्रेम असलं पाहिजे. हे प्रदर्शनीय किंवा दुसऱ्यांना दाखवणारे जे प्रेम असतं ते केवळ मानसिक शांती तुम्हाला देऊ शकते. आंतरिक हृदयातनं जी शांती मिळायला पाहिजे ती कधी मिळत नाही. म्हणून आपण कधीही आंतरिक शांती मिळाली पाहिजे असं अर्पण प्रेम केलं पाहिजे. त्याच्यात कुठलाही अट असता कामा नये. हे केल्यानंतर हे मिळालं पाहिजे, हे व्यवहारिकता आली, त्याच्यात हे दिखावटी प्रेम झालं. आता प्रभू रामचंद्राची लक्ष्मण ज्यावेळी सेवा करत होते त्यावेळी कुठं जाईल ते प्रभू रामचंद्रलाच मोठी मिळायचं. दशरथ नंतर
कुठं असेल तर राम 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 राम. आणि लक्ष्मण हे प्रभू रामचंद्राची नित्य कायम काय म्हणतात सावलीसारखी सेवा करायची. पण लक्ष्मणाने कधी अपेक्षा केलं नाही की असं मनात लक्ष्मणाच्या आलं नाही की प्रत्येक ठिकाणी मी एवढं सेवा करतो तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांनाच मोठेपण मिळते, नुसता राम राम म्हणतात असं कधीही लक्ष्मणानं वाटलं नाही. आणि हाच प्रभू रामचंद्राचा अर्थ त्यांचं प्रेम होतं, निस्वार्थी प्रेम होतं. त्यांना कधीही असं वाटलं नाही की प्रभू रामचंद्रात मोठेपण मिळते माझ्यावर, एवढं मी सेवा करतो त्यांची तरी पण जनता माझ्याकडे बघतच नाही किंवा माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही याच्यावर विचारच केला नाही त्यांनी. आणि ही त्यागाची आणि ही ह्याला म्हणतात त्याग. प्रभू लक्ष्मणाचं सुद्धा अपेक्षा असायला पाहिजे होती की असं म्हणायला पाहिजे, पण नाही, कधीच ठेवली नाही. कारण लक्ष्मण कधी झोपलेच नव्हते, इतकी सेवा करत होते 14 वर्षे. तर अशी जी सेवा करतात त्याच्यावरती भगवंतांचं आदान प्रदान कसं असलं पाहिजे, कसं असेल याची कल्पना करतो. भगवंत पण तसंच आदान प्रदान करतात करून त्याच्यावरती किंवा याचा मागचा पद्धती आपण. आणि ही ज्यावेळी ही त्यागाची जागा असते ते स्थानच आहे. ज्यावेळी तृप्ती घेते, त्यागाची जागा जर तृप्ती घेते तेव्हा शब्द काय येतात, मी तुमच्यासाठी काय करू. त्याग ज्यावेळी असतोय त्यावेळी मी तुमच्यासाठी काय करू हे प्रश्न येतात. ज्यावेळी आपल्या मनात त्याग आहे त्यावेळी मी तुमच्यासाठी काय करू, आणि ज्यावेळी तृप्ती मनात येते त्यावेळी माझ्यासाठी तुम्ही काय कराल हा प्रश्न. तर हे ज्यावेळी आपण आपल्या मनात हे प्रश्न येत असतात तर हा विचार करायचा की कधीही मी तुमच्यासाठी काय करू, मी तुमच्यासाठी काय मदत करू शकेन, हा भाव असला पाहिजे. आणि तुम्ही त्यांच्यासाठी जर सेवा केली, त्यांना मदत केली तर आपोआपच ते तुमची सेवा करतील, त्याची अपेक्षा करावीच लागते. तर यासाठी आपण त्यागाची कास कधी पण धरली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी प्रभू रामचंद्र सीतामाई वनामध्ये गेल्या लक्ष्मणासह, तर त्यावेळी लक्ष्मण विचारायला लागले की कुठी कशी बांधू, कुठं बांधू, काय करू असं विचारायला लागले. तर प्रभू रामचंद्र म्हणले ठीक आहे, तुला योग्य वाटतंय तसं निर्णय घेतो. असं ज्यावेळी म्हटले प्रभू रामचंद्र त्यावेळी लक्ष्मण रडायला लागले, बक्सा रडायला लागले. प्रभू रामचंद्र म्हणजे काय झालं, तर म्हणले तुला जे योग्य वाटतंय असं तुम्ही का म्हटला, कारण मी तुमच्यावर वेगळा नाहीच आहे. तुमचं आणि मी, तुम्ही आणि मी एकत्र असल्यामुळे दोन शरीर आहेत पण आपण एकच आत्मा असल्यासारखं आहोत. मग मला तुम्ही वेगळं केलं का, तुला वाटतंय त्याप्रमाणे असं का म्हटलं. एवढ्या गोष्टीसाठी म्हणजे लक्ष्मणाने आपलं सर्वस्व प्रभू रामचंद्रांसाठी कसं अर्पण केलं होतं त्या कथेतनं महत्व होतं. तुला जे योग्य वाटतंय ते कर एवढं म्हटलेलं सुद्धा लक्ष्मणाला आवडलं नाही. ते रडू लागले, कारण का, तर मी प्रभू रामचंद्रांच्या शिवाय वेगळा नाहीच आहे. तुम्ही असं करा म्हणून सांगणं, अशी अपेक्षा, असं असं करतो असं प्रभू रामचंद्र सांगायला पाहिजे अशी लक्ष्मणाची अपेक्षा होती. कारण लक्ष्मण आपल्याला स्वतंत्र समजतच नव्हते. म्हणजे हे लक्ष्मणाचं प्रेम प्रभू रामचंद्राच्या प्रती. नंतर मग ती कुटीर बांधली लक्ष्मणाने, आणि ती कुटीर बांधल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी त्या कुटीर बांधताना विचारात घेऊन बांधली. म्हणजे सीतामाईला तिचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तिचे प्रायव्हसी मिळालं पाहिजे, प्रभू रामचंद्राला त्यांची प्रायव्हसी मिळाली पाहिजे, सीतामाई आणि प्रभू रामचंद्र दोघांना पण प्रायव्हसी मिळाली पाहिजे. कोण जर भेटायला आले वगैरे त्यांना बसून सल्ला मसलत करायला पाहिजे. तर ते करत असताना दुसऱ्यांचा त्याच्यामध्ये अडथळा येता कामा नये, अशी प्रायव्हसी त्याच्यात पाहिजे. अशा अनेक 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 गोष्टी ज्या पाहिजे होत्या त्या विचारात घेऊन लक्ष्मणाने ती कुटीर बांधली. ती कुटीर बांधल्यानंतर ज्यावेळी प्रभू रामचंद्राने हे बघितलं सगळं कुटीर किती, आणि कुटीर असून सुद्धा सर्व पद्धतीने कम्फर्ट त्यांना मिळू शकेल. आता वनात राहायचं म्हणजे महालातला कम्फर्ट तिथे येणार नाही, पण शक्यतो होईल तेवढा लक्ष्मणाने सगळी विचारात घेऊन कुटीर बांधली. आणि ही कुटीर बघितल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातनं अश्रू आले. या अश्रू आल्यानंतर लक्ष्मण म्हणाले काय झालं भैया, काय झालं. तर प्रभू रामचंद्र म्हणले, मला आता खात्री झाली की माझे वडील गेले तरी मला आता एवढी जास्त अडचण भासणार नाही, कमतरता भासणार नाही. म्हणजे वडील जसं सेवा करत काळजी घेत होती प्रभू रामचंद्रची, तसे लक्ष्मण काळजी घेत होते. पण हे शब्द ज्यावेळी भगवंत उच्चारले त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रू आले. तर असं एकमेकांच्या बद्दल प्रेम असणं, आपण निदान कथा ऐकून ऐकून थोडंफार त्यातलं एक थेंब जरी आपल्या
सागरातला एक थेंब जरी मिळाला तरी सुद्धा आपल्यात परिवर्तन होऊ शकेल. म्हणून अशा कथा ऐकत बसायची. भक्तांच्या आणि भगवंताच्या मधलं जे आकर्षण असेल, प्रेम आपल्या पण थोडं यावं म्हणून आपण प्रयत्न करायचा. आता कर्माभिमानी भक्त भगवान जगन्नाथाच्या प्रेमळ भक्त होत्या आणि जगन्नाथांना एवढं लळा लागला होता की कर्माबाई जी खिचडी करायच्या ती खिचडी खायला जगन्नाथ त्यांच्या घरी दररोज यायचे. तरी कर्मा पण असेच मजूर वर्गातली बाई, तर ती खिचडी करत असताना काय करणार, आपण कसं करतोय, अगोदर स्नान करून वगैरे शुद्ध होऊन मग भगवंताचा प्रसाद बनवतो, असं काय ते नाही. त्यांचा भाव होता जगन्नाथाप्रती मुलासारखा भाव होता. ती खिचडी बनवायची, आंघोळ करायच्या अगोदर खिचडी बनवायची, दात घासत घासत. आणि पूर्वी दातुलानं दात घासायचा. आता आपण ब्रश न घासतो, पूर्वी दातूल होतं, आता सुद्धा काही जण घासतात. त्या दातुलानं दात ब्रश करायचे, अशी मोठी काठी असायची आणि दात ब्रश करायचे. तर ती खिचडी करत असताना इकडच्या बाजूने ती दात घासायची आणि दुसऱ्या बाजूने ते खिचडी हलवायची, ती शिजत करणार. तर हे ऐकून सुद्धा आपल्याला थोडं वेगळं वाटतंय, पण भगवंतांनी भाव बघितला. ते कसल्या भावानं ती खिचडी करत होती. आणि जगन्नाथ दररोज तिथे येऊन खिचडी खाऊन जायचे. 56 भोग खायच्या अगोदर तिथे यायचे आणि कर्मबाईची खिचडी खायची. हे होतं भगवंतांच्या बद्दल आणि त्यांच्यातलं अतूट प्रेम. असं भगवंतांनी भक्तांच्या मध्ये प्रेम असतं आणि ते दोघेही जपतात. विशेष म्हणजे आता आपण बघतो सावता माळी, गोरा कुंभार, तुकाराम महाराज, हे अनेक जे संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रातले. भगवंताने त्यांच्यासाठी काय काय केलं. सावंतांच्या माळ्याच्या पाणी पाजत शेतामध्ये, जनाबाईच्या साठी दळण दळलं, नंतर तुमचं गोरा कुंभारांच्या चिखल तोडवलं. असे अनेक 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 उदाहरणे संतांच्या मध्ये. हे भगवंतांचं भक्ताच्या प्रतीचं प्रेम आहे आणि हे असं असलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे प्रेम करत असताना, एकमेकात असताना, मी फार भक्ती करतो, मी फार मोठा भक्त आहे, हा जर भाव आला आपल्यामध्ये तर संपलं. मग भगवंतांना असा अहंकार आलेला आवडत नाही. अहंकार भगवंतांना कधी आवडत नाही. आणि म्हणून असा अहंकारी माणूस असेल तर भगवंताचा दृष्टिकोन वेगळा होतो. म्हणून हा भाव येता कामा नये. मी भगवंताची सेवा करावी असं माझं कर्तव्य आहे. जीवाचं ते स्वरूप आहे. मी भगवंताचा अंश आहे. भगवंताची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. या भावानं केलं पाहिजे. ज्यावेळी हनुमंत अशोकवनात गेले सीतामाईला ती अंगठी द्यायसाठी, मग खाली उतरल्यानंतर सीतामाईची त्यांची चर्चा झाली. मग तू कसा आलास वगैरे वगैरे हनुमंताने सांगितलं असं तसं. तर सीतामाई विचारले की बाकीचे वानर, तू आलास, बाकीच्या वानरांची शक्ती कशी काय, ते काय काय करू शकतात. त्यावेळी हनुमंत असं सांगितले नाहीत बाकी कुणाला उड्डाण करता आलं नाही म्हणून मी एकटाच उड्डाण केलो आणि आलो वगैरे, मी असं केलं तसं केलं तेवढं शोधलं, असं काय सांगितलं नाही. तर हनुमंत काय म्हणाले सीतामाईला की जेवढी वानरसेना आहे प्रभू रामचंद्रांच्याकडे, त्या सगळ्यातला तुच्छ मी आहे. अगदी त्यातला खालच्या लेवलचा मी प्राणी आहे. आणि मग माझी जर पात्र, मी जर एवढं करू शकत असेल तर मग बाकीचे काय करत असतील ते बघा. म्हणजे आपली ओळख करून देत असताना प्रभू रामचंद्राचा आम्ही सगळ्यात तुच्छ सेवक आहे असं सांगितलं. आणि हे झाल्यानंतर मग सीतामाईला ते म्हणाले की मी हे करू शकतो, मग बाकीचे काय करू शकतील असं सांगितलं प्रभू राम हे हनुमंताने. तर हा भाव बघा, आपण कुठली सेवा करत असताना भगवंतांच्या प्रती किंवा मी सेवा किती करतो याच्या प्रती मी इतकी सेवा केली, हा भाव असला कामा नये. मी कमीत कमी आपण किती लहानात लहान आहो हे ज्यावेळी आपण सांगायचा प्रयत्न करू तर भगवंत आपल्याला मान समजतात. म्हणून हा भाव आपल्यात नेहमी असला पाहिजे. आणि भगवंतांचा आपण किंकर आहोत हे ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी ते भगवंतांना खूप खूप आवडत. एका आचार्याने एक गोष्ट सांगितली, एक कथा सांगितली होती, म्हणजे घडलेला प्रसंग. रामानुजाचार्यांचे गुरु म्हणजे तुमचे शैलपूर्ण. तर एकदा रामानुजाचार्य श्री संप्रदायाचे प्रवर्तक शैलपूर्ण भेटायला गेले आणि ही ज्यावेळी शैलपूर्ण बातमी समजली त्यावेळी शैलपूर्ण त्यांना स्वीकार, त्यांचं आगमन आग्रातिथ्य करायसाठी, स्वागत करायसाठी बाहेर आले होते, खाली आले, बाहेर आले दरवाजाजवळ. तर त्यावेळी हे आश्चर्य वाटलं रामानुजाचार्यांना. रामाचार्याने उत्सुकताने विचारलं, मी आलोय माहित आहे पण मला आणण्यासाठी तुम्ही का आला, दुसरे कोणतरी आले असते चाललं असतं, म्हणजे तुमच्या हाताखाली करणारे कोणतरी सामान्य म्हणून आला असतं तर चाललं असतं. तर त्यांना शैलपूर्ण काय म्हणाले की ह्या संपूर्ण जे माझे शिष्य वगैरे आहेत सगळ्यात खालसा मीच आहे असं मला वाटलं. म्हणाले माझ्यामध्येच सर्वसामान्य व्यक्ती किंवा काय म्हणतात ते सगळ्यात कमी लेखनारा जो मनुष्य आहे
किंवा कमी पात्रतेचा जो मनुष्य आहे तो मलाच वाटलं म्हणून मी आलो न्यायला, म्हणजे हा भाव कुठल्या स्थितीला आहे असे विचार आपल्यात येऊ शकतील का? हे फार मोठी कथा आहे, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी एकदा युधिष्ठिरांना सांगितलं गेलं की जाऊन तू समाजामध्ये फिर आणि तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय बुद्धिमान मनुष्य कोण श्रेष्ठ आहे, नाही ह्यांना सांगितलं, युधिष्ठिरांना सांगितले की तुझ्यापेक्षा कम बुद्धीचा माणूस कोण असेल त्याला घेऊन ये, कमीत कमी बुद्धिमान जो माणूस असेल त्याला घेऊन ये. आणि दुर्योधनाला सांगितले की श्रेष्ठ माणूस कोण असेल समाजामध्ये त्याला घेऊन ये. त्यानंतर हे दोघे आले गुरु महाराजांच्या प्रती आणि बघितलं तर युधिष्ठिर महाराज पण खाली आला, खाली हातच आले आणि दुर्योधन पण खाली हातच आले, काही आणलं नाही. युधिष्ठिर महाराजांना विचारलं गेलं तू का कोणाला आणला नाहीस, तर कमीत कमी श्रेष्ठ माणूस किंवा तुच्छ दर्जाचा माणूस मीच आहे, त्यामुळे मला दुसरा कोण उच्च कोटीचा माणूस म्हणजे काय म्हणतात ते तुच्छ माणूस मला दिसलाच नाही या समाजामध्ये. या संपूर्ण समाजामध्ये तुच्छ व्यक्ती मीच आहे, माझ्यापेक्षा तुच्छ व्यक्ती कोण दुसरा नाही म्हणून मी काय आणू शकलो नाही, हे युधिष्ठिर महाराजांना उत्तर दिलं. आणि दुर्योधनाने काय उत्तर दिलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ माणूस कोण मला दिसलाच नाही समाजामध्ये आपण. तर हा भाव दोघांच्यातला, भगवंताचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांचा भाव काय असतोय आणि जे भगवंतांच्या भगवत्ता मानत नाहीत त्यांचा भाव काय असतो, या दोन्ही उदाहरणात समजले. तर युधिष्ठिरांचा जो भाव होता तो भाव आपल्याला आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे सोपं नाही आहे, पण तो भाव आणण्यासाठी प्रयत्न करायचा. प्रयत्न केलं तरच यश येईल. हे यश येणार नाही म्हणून अगोदर आपण गृहीत धरलो तर कधी यशस्वी होणार नाही, म्हणून प्रयत्न केला पाहिजे. नंतर हनुमंताने सीतामाईला एक विनंती केली की मी तुम्हाला इथून घेऊन जाऊ शकतो, तुम्ही माझ्या खांद्यावरती बसा, घेऊन जाऊ शकतो. अनेक ठिकाणी चर्चे शास्त्रात उल्लेख आहे की सीतामाई का गेले नाहीत हनुमंताबरोबर, तर हनुमंत घेऊन गेले असते. तर कोण म्हणतात ते स्त्री हनुमंतांना स्पर्श कसं करणार, परपुरुष होते. मला सांगा आईनं मुलाला स्पर्श केला तर ते ठीक आहे की नाही? आई मुलाला घेऊ शकते, करू शकते, तिचा स्पर्श मुलाने केला हे तुमचं अविधीपूर्वक होऊ शकत नाही, अनैतिक होत नाही. कारण आई आणि मुलांच्या मध्ये नातंच असं असतं तिथं नीतीच्या पलीकडचे असतं, ते अनैतिक येतच नाही. तर ते न नेण्याचं कारण हे दिसतंय सर्वांना, पण प्रत्यक्षात कारण काय होतं, सीतामाईचं आपल्या भगवंत रामचंद्राविषयी प्रेम इतकं श्रेष्ठ होतं की जर हनुमंताने नेलं असतं तर सीतामाईला त्या नेलं पण असतं आणि सगळा भाग संपला असता, पुढचं युद्ध वगैरे सगळं झालंच नसतं. पण सीतामाईना प्रभू रामचंद्राचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं, नाही तर बाहेर समाजात काय बोललं असतं, अरे एक वानर आला आणि सीतामाईला सोडून गेला, मग प्रभू रामचंद्राच्या प्रभावाचं काय, म्हणून सीतामाईने नकार दिला. हे समाजात असं चर्चा व्हायला नको म्हणून. नंतर सीतामाईला त्यांनी नेलवरी जळ भगवंताची लीला आहे ते करण्यापाठीमागं, हे जर घडलं नसतं तरी राक्षसांचा वध झाला नसता, रावणाचा वध झाला नसता, म्हणून ही सगळी लीला भगवंताने अगोदर ठरवून त्याप्रमाणे झालेली आहे. सीतामाईंच्याकडे एवढ्या शक्ती होत्या आणि एवढी ताकद होती की त्या रावणाला भस्म करू शकल्या असत्या, सहज भस्म करू शकल्या असत्या. आणि रावण पण हे जाणून होता, म्हणून सीतामाईने मग का भस्म केलं नाही, कारण सीतामाईने जर भस्म केला असता तर प्रभू रामचंद्राचा प्रभाव कसा जगतेला समजला असता. प्रभू रामचंद्राचा प्रभाव, भगवंतांचा प्रभाव समजावा म्हणून सीतामाईने तसं केलं नाही. आणि त्यांनी सांगितलं की ज्यावेळी मला प्रभू रामचंद्र येऊन मला घेऊन जाते त्यावेळीच वेळ आहे, प्रभू रामचंद्र आले पाहिजेत आणि रावणाचा वध करून युद्ध जिंकून मला नेलं पाहिजे असं सीतामाईने सांगितलं. तर ह्यांच्यामध्ये आपला विभीषणामध्ये ही शरणागतीचं जी शक्ती आली, ही ज्या ज्या भक्तांच्याकडे शरणागतीच्या प्रेमाची शक्ती जी आलेली आहे हे कुणामुळे आलेले आहे, गुरुमुळे आलेले आहे. कारण भगवंताची प्राप्ती ही गुरुमुळे होते आणि भगवंतांना प्राप्त करायसाठी जी शक्ती लागते ती गुरुच्या कृपेने मिळतो. आपला आपण जर जाऊन गुरुशिवाय आपण जाऊन घ्यावं म्हटलं तर शक्यच नाही. ते आपल्याला भगवंतांची प्राप्ती करायची असेल तर गुरूंच्या मार्फतच गेलं पाहिजे. तरी हा शरणागतीचा भाव हनुमंतामध्ये आला किंवा तुमच्या विभीषणामध्ये आला, हे सगळं कोणामुळे आलं तर हनुमंतांच्या मुळे आलं, हनुमंतांची कृपा करण्यासाठी.
आणि भाव कसा असला पाहिजे, भगवंत असलो तरी सुद्धा सेवा भाव असला पाहिजे. मी कधी पण या सेवेतनं कधी सोडू नये. आपल्या सेवा करणे आपला धर्म आहे. भगवंताच्या अंशात सेवा करणे आपण धर्म आहे, सेवा केलीच पाहिजे. ज्यावेळी विश्वामित्राने प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना घेऊन गेले, ताटका वध झाला आणि त्यावेळी यज्ञ करायचा होता विश्वामित्राचा, तो यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर शांततेनं थोडा वेळ झोपले होते विश्वामित्र. म्हणजे त्यांचं जे इच्छा होती, स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं होतं. आणि हे स्वप्न ज्यावेळी पूर्ण झालं आणि आनंद झालेला असतो, तो आपण शब्दात वर्णू शकत नाही. आणि अशा याच्यात ते थोडे पवडलेले होते. त्यावेळी लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र दोघे पण गेले आणि विश्वामित्राचे पाय दाबू लागले. मग विश्वामित्राने बघितलं तर हे दोघे पाय चपतात. आणि मग त्यावेळी या दोघांनी काय विचारलं, प्रभू रामचंद्रने काय विचारलं त्यांना, की गुरु महाराज आता ह्यानंतर दुसरी सेवा आम्ही काय करू शकतो, काय करू सेवा तुमची. त्या ठिकाणी दुसरे कोण असते तर काय म्हटले असतं, आम्हाला तुम्ही आणला का ताटका वगैरे, ताटकाचा वध करायचा आणि यज्ञाचे अडथळा आणणारे जे राक्षस त्यांचा नायनाट करून यज्ञ संपन्न झाला पाहिजे. हे तुमचं आता कार्य झालेलं आहे. आता आम्हाला अयोध्येत आम्ही जातो अयोध्येला, हा कोणीही म्हटलं असतं. पण प्रभू रामचंद्र हे साक्षात भगवंत असून त्यांनी एक साध्या सामान्य माणसाचा अवतार करायला लागले, ते रोल करायला लागले. तरी पण त्यांनी गुरु महाराजांना काय विचारलं, आता या पुढची सेवा मी काय करू. तर हा भाव कधी पण आपला असला म्हणजे भगवंतांना हा भाव खूप आवडतो. भगवंतांच्या मध्ये आणि भक्तामध्ये जे प्रेमाचं आकर्षण एकमेकांच्या असते, ते अशा भावांच्या मिळवते. हा भाव असला पाहिजे. भगवंतांची सेवा करण्यासाठी आपण सर्व काही विसरलं पाहिजे. आपण कम्फर्ट झोन मध्ये राहून सेवा करायचा प्रयत्न करतोय. कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन आपण सेवा केली पाहिजे, ती भगवंतांना आवडते. तर असं हे भगवंतांच्या आणि भक्ताच्या मधलं अटूट नातं आहे. तर आपण प्रयत्न करायचा हे नातं इतकं सहजासहजी आपण जपू शकत नाही, पण जास्तीत जास्त प्रयत्न करून भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपला मनुष्य जन्माचा जो उद्देश आहे तो कारण आपण बऱ्याच रामायणामधल्या गोष्टी ऐकतो, त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. उद्या रामनवमी आहे, त्यानिमित्त रामायणातल्या अनेक अनेक कथा थोड्याशा ऐकलंय की मनाला पण समाधान वाटते, म्हणून त्यांच्याबद्दल आकर्षण वाटते. एवढ्या वर्षापूर्वी रामायण घडलेलं आहे, तरी रामायणाबद्दल आकर्षण जे माणसांच्या मध्ये आहे ते अजून कमी झालेलं नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. आपण भारत भूमीत जन्मलो आहोत. रामायण महाभारत सारख्या भगवंतांच्या कथा आपण ऐकतो, श्रद्धापूर्वक ऐकतो आणि त्याचा आनंद घेतोय. आणि भारत भूमीमध्ये अतिशय पवित्र भूमी आहे आणि इथंच आपण भक्ती करून भगवंतांच्या धामात जाऊ शकतो. बाकीच्या देशात सुखसोयी एवढ्या आहेत बाकीच्या अनेक अनेक देशामध्ये, त्यामुळे भगवंतांची भक्ती करायला तिथे वावच मिळत नाही. पण श्री प्रभुपाद आणि संतांचे संत श्रेष्ठ अनेक अनेक आहेत, त्यांच्या कृपेमुळं आता जगभर सगळं भगवंत भक्तीचा प्रसार होत आहे. त्यामुळे जगातले सगळे लोक भगवंताची भक्ती करतील आणि भक्तांना भक्त होतील. हरे कृष्ण. वेळ झालेली आहे. कुणाला काय शंका वाटत असेल तर आपण विचारू शकतो. धन्यवाद प्रभूजी, खूप छान आज रामकथा पण झाली आणि भगवंतांच्या भक्तीबद्दल, भक्तांबद्दल खूप छान आज कथा झाली प्रभूजी. कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. हरे कृष्ण. प्रभूजी, उद्या रामनवमी निमित्त फास्टिंग किती वेळ असेल प्रभूजी? दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत. हो हो. मग 12 नंतर प्रभू आपण रामचंद्राचा नॉर्मल. जन्म दुपारी झाला, म्हणजे दिवसाच्या मध्यभागी. आणि भगवंतांचा श्रीकृष्णाचा जन्म रात्री झाला. दुपारपर्यंत फास्टिंग. दुपार नंतर मग नॉर्मल प्रसाद घ्यायचा का हो आपल्या? हो 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 हो. म्हणजे धन्यवाद. आपल्या संस्थेत तर तसंच आहे. आमचा सकाळी अभिषेक वगैरे आहे, दुपारी प्रसाद झाला की विशेष. बर. नैना संध्याकाळी माता. बोला. नैना माताजींचा हँड रेज आहे, माताजी हरे तुम्ही कृष्णा. विचार. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत हा प्रणाम तर माताजी. प्रभूजी, म्हणजे प्रश्न तसा काय नाहीये, पण एक अशी गोष्ट अशी मनात आली की याच्यापूर्वी म्हणजे लहानपणी आपण रामायण ही सिरियल टीव्ही वरती बघितली, पण असं आता जेव्हापासून म्हणजे इस्कॉनशी कनेक्ट झालं तेव्हा असं वाटतं की आता ते सिरियल बघण्यापेक्षा पण हे कथांचं श्रवण जेव्हा भक्तांच्या मुखातून ऐकतो ना, तर तो आनंद त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असा अनुभवायला मिळतो आणि खूप गोड वाटतं जेव्हा तुमच्यासारखे किंवा अजून वरिष्ठ वैष्णव सिद्ध भक्त संन्यासी यांच्या मुखातून जेव्हा ऐकतो, खूपच गोड वाटतात त्या सर्व कथा. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत. काय झालं माताजी की हे जे मालिका आपण बघतोय, थोडे थोडे त्यांनी कमर्शियलता असते, त्याच्यात कमर्शियल व्ह्यू असते त्याच्यामध्ये बऱ्याच वेळी. तुम्हाला बघणाऱ्याला आकर्षित करायसाठी असं कमर्शियल असतं.
पण खरं जे पुराण आहेत त्याच्यामध्ये जे शास्त्र जे सांगितलेलं आहे ते कधी कधी आकर्षणासाठी त्याच्यात थोडाफार फेरफार त्यांनी केलेला असतोय, पण ते बघून भाव निर्माण होणं त्याच्यापेक्षा आपण रामायण वाचून भाव निर्माण याच्यात जमीन आसमान करत आहे. तुमचं वाल्मिकी रामायण वाचा किंवा तुमचं तुळशीरामांचं जे तुळशीदासांचं रामायण वाचा, ह्याच्यामध्ये जो आपला भाव असतो तो वेगळा असतो. त्या कथेमधला काही पाहिजे तेवढा भाग त्यांनी घेतलेला असतो, पण ह्याच्यात कसं पूर्णपणे सगळं लिहिलेलं असतं आपल्या आचार्याने, म्हणून त्याचं वाचन केलेलं याचा अर्थ तुम्ही मालिका ते बघू नका असं म्हणायचं नाही आम्हाला, पण त्यात थोडासा कमर्शियल व्ह्यू ते घालतात, त्याशिवाय त्यांचं चालणार त्याने पैसे कसं मिळणार, हा भाव पण असतो. धन्यवाद माताजी, खूप छान तुम्ही शेअर केलं माताजींनी. धन्यवाद माताजी. अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात रोजी. उद्याच्या रामनवमी निमित्त तुम्हाला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. ओके, थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे बोल. वांछकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां वैष्णवेभ्यो नमो अनंत नमः. कोटि वैष्णवेंद्र की जय, श्री कृपाजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु, दंडवत प्रणाम.